नमस्कार, आपण पाहत आहात संघर्ष न्यूज चॅनल. आज आपण जाणून घेऊया एल.के. पंपिंगच्या माध्यमातून लक्ष्मण काळे यांनी दिघे साहेबांची जयंती साजरी केलेली आहे. जयंती साजरी करण्याचं निमित्त असं आहे का, दिघे साहेब लोकांना कळलं पाहिजे. प्रत्येक नवीन जे युवा पिढी आहे त्यांना माहिती पाहिजे आनंद दिघे साहेब कोण आहे. जसं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सगळं ओळखतात. तसंच लहान लहान मुलांना त्यांनी जे कामं केले त्यांच्याबद्दल आपण सांगावं, प्रत्येकाने माहिती द्यावं असं मला वाटतं. म्हणून मी हे आज त्यांचा कार्यक्रम साजरा करायचा विचार केला. सर्वात अधिक दिघे साहेबांच्या कोणत्या कामगिरीचा तुमच्यावर प्रभाव पडलेला आहे? त्यांचा जनता दरबार भरायचा. जसं की त्यांचा जनता दरबारमध्ये तुम्ही कुठलेही कामं नेले ना, न फोन करता एका चिठ्ठीवरती त्यांची फक्त जय महाराष्ट्र फक्त पुरेसा होता लोकांसाठी. म्हणजे इतक्या कामाची स्पीड काय होती, त्यांची काय क्वालिटीचं काम. म्हणजे विचार करा, माणूस फक्त जनता दरबारमध्ये पोहोचतोय आणि तिथून फक्त एक चिठ्ठी लिहून आज तुम्ही कुठल्याही कामासाठी जर तुम्ही फिरताय इकडे तिकडं, तर तुम्ही या तहसील ऑफिसला जाताय, त्या ऑफिसला जाताय, तरी तुम्हाला तुमचे कामं होत नाही. पण साहेबांच्या दरबारमध्ये 5 मिनिटात तुमचे कामं व्हायचे. तर असे काही ते आहेत. जसे की आता त्यांचे जे शिष्य होते, तर ते म्हणजे सेनेसाठी त्यांनी असं काम केलं का, दिवसा काम करून परत रात्री ते सेनेसाठी हजेरी द्यायची, किंवा रात्री बेरात्र ते म्हणजे कामं करून दिवसा परत ते पक्षासाठी काम करायचे. जसे की डिगे साहेब स्वतः मैदानात उतरून काम करायचे. हे सगळे त्यांचे विचार चांगले आहेत. म्हणून मी म्हणतो आज युवा पिढीपर्यंत हे सगळं पोहोचलं पाहिजे प्रत्येकाला. का काय, आज आपण म्हणतो का महाराज पुन्हा आले पाहिजे. महाराज आता पुन्हा येणार नाहीत, आपल्यालाच कुणाला तरी जागा घ्यावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल. जसं की डिगे साहेब करायचे, आज शिंदे साहेब पण काही कमी नाहीत. म्हणजे ते जे त्यांच्या विचारवरती चाललेत, आनंद दिघे साहेबांविषयी जे आपण आज बोलतोय सगळं, तर शिंदे साहेबांनी जे सल्यूट आहे त्यांना, पण का कुठल्या लेवलला जाऊन ते पण काम करतायत आज. एवढं सोपं नाही आता. आज सध्याचं राजकारण ते इतकं सोपं नाही राहिलं जसं की पहिलेचं होतं. पण खूप चांगलं शिंदे साहेब पण काम करतायत. आणि दिघे साहेबांची परंपरा ते जपत आले. ठाणे जिल्ह्यामध्ये सेम जसं दिघे साहेबांचं काम होतं तसं त्यांचंही काम आहे. तर हे सगळे म्हणजे लोक तयार केले, चेन बनवली, लोक तयार केले. तसंच मी विचार करतो आजची नवीन पिढी तसेच एक चेन बनवून राहावी, प्रत्येक हिंदुत्वासाठी काम करावं, जसं साहेबांनी केलं. नक्कीच राबवतो आपण उपक्रम पुढील काळात. तर हे जपलं पाहिजे, कारण की ज्या लोकांनी आजपर्यंत हिंदुत्व जपलं, लोकांना जपलं, तर त्यांची जी कामं आहेत खरंच विसरण्यासारखं नाहीये. तर जपणारच, नक्कीच जपणार.